आणि धर्मगुरू या धार्मिक साखळीत आपली प्रत्येक भाविकाची विश्वासाची वीणा आहे आणि या वीणेत प्रत्येक चर्चमध्ये दिसणारी छायाछबी आहे. एकवीस एप्रिल 2025 रोजी ईस्टर सोमवारच्या दिवशी हृदयविकाराच्या अपयशाने त्यांचे निधन झाले. असे पोप अनंतात विलीन झाले, जे ना झगमगाट, ना मालमत्ताधारक, ना कोट्यावधीची संपत्ती, ना गुंतागुंतीची वसियत. त्यांच्याकडे संपत्ती होती ती काय? पांढरी वस्त्र, एक खाट आणि टेबल आणि श्रद्धेचा आधार असलेला एक साधा लोखंडी क्रॉस. सारं जग चकित झालं, थक्क झालं आणि प्रेरितही झालं. आणि त्यांचं जाणं म्हणजे त्यांचा मृत्यू नव्हता, तर त्यांचं स्वर्गातील स्वागत होतं. स्वर्गातील स्वागत. आभाळापलीकडे जिथे सोनेरी शेतं लहरतात, जिथे दुधामथाचे प्रभाव वाहतात, जिथे शहीद हसतात, संदेश ते गातात, शुभ्र वस्त्रात संत नतमस्तक होतात आणि आनंदाच्या घंटानादात देवदूत पंखात प्रकाश घेऊन प्रकाशगाणे गातात. आता वंदनीय बिशप मॅल्कम सिक्वेरा पोप फ्रान्सिस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील. श्रद्धांजलीमधील आपला सहभाग म्हणून आपण शांततेत उभं राहून मौन करूया. I request everyone to rise for a moment of silence as we offer our sincere Shraddhanjali in the loving memory of Pope Francis. आजच्या प्रार्थनामय श्रद्धांजलीत वाडवळ उत्सव समिती विशेष आठवण करीत आहे असे निष्पाप जीव जे काश्मीर पहलगाम येथे आपल्या जीवास मुकले. उपस्थितांच्या कुटुंबातील मृत व्यक्ती आणि
वाडवळ उत्सव समितीचे दिवंगत सभासद यांची. मित्रांनो, आज आणि उद्या एका व्यक्तीची आठवण येणार नाही असं होईल का? ग्रेगरी 28 वाडवळ उत्सव समितीचा एक क्रियाशील सदस्य, ज्या कलाकाराने रंगमंचावर गहिरे रंग भरून श्रोत्यांच्या हृदयपटलावर राज्य केले, अशा या हरवलेल्या हरहुन्नरी कलाकारास वाडवळ उत्सव समितीचा मानाचा मुजरा. थँक्यू.